नाही साहेब, आम्ही खूप चांगली माणसं आहोत. आम्ही खरंच चोऱ्या बिऱ्या करत नाही. आम्ही चांगलं नाही नाही, असं काही झालं नाहीये. कारण असं जर काही घडलं असतं तर आम्हीच तुमच्याकडे आलो असतो ना, पोलिसांकडे. काय 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 चाललंय? तुमच्या कॅफे बद्दल कंप्लेंट आली आमच्याकडे. हात खाली कर. तुमच्या कॅफे मध्ये खूप वाईट जेवण मिळतं म्हणे. मागे काय तर थांब रे. अशा कंप्लेंट्सवर आम्हाला तू जरा थांबणार आहेस का? मला बोलू देणार आहेस का? बोलू का? हे बघा, अशा कंप्लेंट मित्रा, अंगावर वर्दी चढून कोणी पोलीस होत नसतं. इथून मनापासून व्हावं लागतं. सॉरी साहेब, मी गंमत करत होतो. मला पोलिसांच्या बाबतीत खूप रिस्पेक्ट आहे, खूप रिस्पेक्ट. तसाच राहू दे. हो हो. येतो. जय हिंद सर. आता इमॅजिन झालं तसं टायर मध्ये चल चल. पोलीस मित्र असतात आपले, काहीतरी काय. हो, हे खरं आहे. हा, मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना, तेव्हा एक मुलगा माझ्या खूप मागे लागला होता. तेव्हा मला पोलिसांनी खूप मदत केली होती. काय सांगते? हल बेबी काय सांगते? ए, काय तू? म्हणून ना मी आता शौर्य बघायचं ठरवलंय. शौर्य? हो, शौर्य. शौर्य गाथा अभिमानाची 25 नोव्हेंबर पासून रात्री 9 वाजता सुरू होत आहे झी युवावर. बेबी आपण एकत्र बघूया. आठवण कर मला. बेबी, आपण पण एकत्र बघूया. एक नंबर. चल. वहिनी आहे तुझी. हो. चल चल, चेंज करून आलो. संजय, फोन उचल. कम ऑन. संजय, फोन उचल. हॅलो, आधार NGO. मी आपली काय मदत करू शकतो का? हॅलो संजय. बोलतोय. संजय, मी सुमित बोलतोय. सौम्याला सांगू नकोस प्लीज की माझा फोन आहे. का? माझं तुझ्याकडे पर्सनल काम आहे. मला भेटू शकतोस प्लीज? प्लीज, खूप अर्जंट काम आहे रे. ओके. तू एक काम कर, तू कॅफेवर येऊ शकतोस? नाही का, त्या दिवशी तू आणि सौम्य आला होता, मी खेळणी घेऊन आलो होतो. हां. हा, मग तिथे संध्याकाळी आज ये. हो हो. भेटू. बाय. ये ये ये. पण संजयकडून सौम्याची माहिती काढायची आयडिया ग्रेट ग्रेट. अरे आखिर एक लड़का ही तो दूसरी लड़की का दर्द समझ सकता है. हा यार, मग पण आता मला टेन्शन येते. कसलं? अरे त्याला सौम्यामध्ये इंटरेस्ट नसेल ना? सौम्या, अरे खरंच. ऐक ना, तुझी ती सौम्या तुझ्यासाठी जरी परी हूर अप्सरा असली ना, तरी ती एक नॉर्मल मुलगी, लाईक एनी अदर गर्ल, यू नो. नाही यार, सुंदर आहे रे, खूप सुंदर आहे. आहे ना, खूप सुंदर आहे. मी कुठे नाही म्हणतोय, पण जगातली सगळी मुलं तिच्या मागे नाही आहेत ना. ए, काय काय रे? जगातली सगळी मुलं कोणाच्या मागे नाहीयेत? तू काय ऐकलं? नाही. मग कशाला चालते ट्रेन मध्ये चढते उगाच? हे बघ, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. काय सांगतोस? काय प्रॉब्लेम झालाय? काय प्रॉब्लेम झालाय? प्रॉब्लेम झालाय ना, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. याच्या मित्राचा प्रॉब्लेम झालाय. आणि तो आता इथे आम्हाला भेटायला येणार आहे, तेव्हा तू बिलकुल डिस्टर्ब करू नकोस. बिलकुल नाही. छे, छे. ते बघ आला. हा मित्र आहे. हा, ए, हाला ना मी कुठेतरी पाहिलंय. काय सांगते? हॉल काहीतरी काय वेडी असतात. अरे हो, खरंच. आजकाल कॅफे मध्ये एवढे लोक तुला दिसत आहेत ना, एवढे लोक तुला भेटतात की सगळेच चेहऱ्याला सारखे दिसत आहेत. नाही रे, पण हा ना. अभया, ही शाल्मली. अभया, बोलवतोय? हो काहीतरी काम मी आले, आहे. हा. प्लीज प्लीज लवकर. हाय. हाय. संजय. येस प्लीज. बाय बाय. ये ना प्लीज. ये ये. ओके, हॅव अ नाईस टाइम. येस. काय रे?
काय 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 अरे ए बोलवलंस ना मला तू असं असं कसं काहीतरी करून तिकडे. मी हो नाही. अरे बेबी बरं बोला, काय काम होतं? बस काय यार, मित्र मित्राला भेटायला बोलवू शकत नाही का? हा राघव माझा मित्र आणि या कॅफेचा मालक. हो, ओळख झाली होती मागे. हो, ऍक्च्युली मी ना डान्स कम ड्रामा प्रोजेक्ट करतोय. बर, आणि मला असं कळलंय की तू खूप मोठा डान्सर आहेस, खूप मोठा. काय? अरे गणपतीच्या मिरवणुकीत पण डान्स करत नाही मी. अरे त्याचं काय, डान्स करायला हरकत नाही रे, पण आजूबाजूचे लोक पळून जातात त्याचं काय? हा? अरे माझा आणि डान्सचा काय संबंध? हॅलो. हाय बेबी, कशी आहेस? हाय बेबी, मी मस्त आहे. तू कशी आहेस? बेबी कोण बेबी? अरे काव्य आहे रे. काव्य बेबी? पण तुझा बेबी तर मी आहे ना बेबी. मग काव्य कशी काय बेबी? अभिमान शांत झाला असेल तर मी बोलू शकते का? आज राघव ऑफिसमध्ये आला होता. हा. आणि मला असं वाटतंय, म्हणजे मला असा डाऊट आहे की सुमित आणि राघव काहीतरी प्लॅन करतायत. हो का? अगं आता सुद्धा ना ते त्यांच्या एका मित्राबर अगं मला आत्ता आठवलं. हा अगं तो संजय आलाय कॅफेवर. तो संजय म्हणजे सौम्याचा खोटा नवरा. हा संजय आहे ना? संजय. हो हा संजय. मग संजय राघव आणि सुमितचा मित्र कधीपासून झाला? सुमित सौम्याच्या प्रेमात पडल्यापासून झालाय. सुमित, काय काय चाललंय? म्हणजे कशासाठी बोलवलंय मला? आणि मला एक गोष्ट सांग, मी फोन उचलण्याआधी सौम्याला जे कॉल्स येत होते ते तूच करत होतास ना? हो, मीच ते फोन्स करत होतो. कारण मला सौम्याच्या नकळत तुला भेटायचं होतं. सुमे, हो, हे स्पष्टच. हाय. एक सँडविच 3 कॉफी. हो आणतो ना, एवढं काय. हाय, ओळखलं ना? अभिमान. त्या दिवशी मर्लिन व्हाईट कॉफी सजेस्ट केली होती. हो हो. आणतोयस ना? हो. एक सँडविच 3 कॉफी. बस एवढं? बस. मर्लिन व्हाईट. थँक्यू. ब्लॅक आणलीस तरी चालेल, जा. बरं बोल, काय म्हणत होतास तू? ओके, मला सौम्या आवडते, खूप आवडते. आणि मला तिला जाणून घ्यायला आवडेल. पण आत्ता तिला भेटण्याकरता मला काही कारणच मिळत नाही. आणि याच संदर्भात मला तुझी मदत हवी होती. अरे आलास तू? म्हणजे तुला माहिती होतं येणार आहे? कालच ठरलं होतं. तर आम्हाला सगळ्यांना असं वाटतंय तू त्या हॉस्टेलमध्ये राहू नये. मग कुठे राहू? तुला आम्हा दोघांबरोबर राहायला आवडेल का?